डॉक्टर राजेश मढवी आयोजित विभाजन विभीषिका स्मृती दिनानिमित्त ठाण्यात मौन मोर्चा। ठाणे, भारताच्या फाळणीदरम्यान प्राण गमावलेल्या नागरिकांना तसेच विस्थापित झालेल्या असंख्य बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ऑगस्ट 14 रोजी विभाजन विभीषिका स्मृती दिना निमित्त ठाण्यात मौन मोर्चाचे आयोजन करण्यात आले। सायंकाळी 5 वाजता गोखले रोड, ठाणे पश्चिम येथील अर्जुन टॉवर परिसरातील राजेश मढवी यांच्या निवासस्थानापासून या मौन मोर्चाला सुरुवात झाली। यावेळी डॉ. प्रवीण रानडे विभाजनाच्या स्मृती जागवल्या नौपाडा येथून मोर्चा निघून मोर्चाची सांगता पाचपाखाडी येथील जनरल अरुणकुमार वैद्य स्मारकाजवळ करण्यात आली। यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत फाळणीतील हुतात्मे आणि विस्थापित बांधवांना श्रद्धांजली अर्पण केली। या उपक्रमाला भाजप ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार माधवी नाईक, उपमहापौर कृष्णा पाटील, जिल्हा सरचिटणीस तथा हर घर तिरंगा जिल्हा संयोजक सचिन दादू पाटील, नगरसेविका सौ प्रतिभा राजेश मढवी, मृणाल पेंडसे, माधवी मेटांगे, सीताराम राणे, सहसंयोजक सचिन श्रीपाद केदारी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। विभाजनाच्या काळातील वेदनादायी स्मृतींना उजाळा देत या घटनेत प्राण गमावलेल्या नागरिकांचे स्मरण आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा संदेश या मौन मोर्चातून देण्यात आला। विभाजन विभीषिकेचा दिवस आहे आणि त्याच्या औचित्याने आज या रॅलीचं नियोजन केलेलं आहे। आजच्या दिवशी देशाची फाळणी होत असताना खरं तर उद्या स्वातंत्र्य दिवसाचा आनंदोत्सव आपण सगळेजण साजरी करणारच आहोत, पण आजच्या दिवशी 1947 मध्ये झालेल्या घटनेच्या याच्यामध्ये जी लोक याच्यामध्ये ज्यांना शहीद व्हावं लागलं यासाठी आज ही रॅली आहे आणि निश्चितपणे याच्यामध्ये उद्यापासून देशाच्या एकतेचा आणि अखंडतेचा दिवस आपण सगळेजण एकत्रित साजरी करणार आहोत। या खरं तर हर घर तिरंगा अभियानामध्ये प्रत्येक घरोघरी तिरंगा लागला पाहिजे या उद्देशाने कार्यक्रम हे पूर्ण राज्यामध्ये आयोजित केले जातात। उद्या स्वातंत्र्य दिवस आहे भारताचा, त्याचा उत्सव आपण साजरा करणार आहोत। परंतु स्वातंत्र्याची ती रात्र होती, ती काळी रात्र होती, तो काळा दिवस होता। कारण जे अखंड स्वातंत्र्य आपल्याला मिळणं अपेक्षित होतं ते न कळणं बॅरिस्टर मोहम्मद अली जिन्ना या नतद्रष्ट व्यक्तीने या देशात धर्माच्या आधारावर या देशाची फाळणी मागितली आणि स्वतंत्र पाकिस्तान, पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान हे दोन पाकिस्तान त्यांनी करून घेतले आणि त्यामुळे आज जो देश एक सगळ्यात मोठा खंड या जगावर दिसला असता तो आज दिसत नाही आणि त्याचं शल्य आपल्यामध्ये आहे। इंग्रजांचं राज्य असताना सर्वांनी एकत्रितरित्या इंग्रजांच्या विरोधात स्वातंत्र्यासाठी लढा दिला, परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मात्र जिहादी आणि इस्लामिक शक्तींचा मोहम्मद अली जिन्नांच्या मुखातून स्वार्थ बाहेर आला आणि हे देशाचे तुकडे झाले। त्याचं एक शल्य केव्हाही देशभक्ताच्या मनात आहे आणि त्यामुळे आजचा दिवस काळा दिवस म्हणून आम्ही साजरा करतो। आज भारतीय जनता पार्टी देशभरामध्ये हा काळा दिवस म्हणून मानते, कारण हे जे विभाजन झालं ते देशातल्या काही लोकांच्या आग्रहामुळे झालं आणि त्याच्यामुळे त्याची जी झळ आहे ती आजपर्यंत देशातली जनता भोगते आहे आणि त्याची स्मरण राहावं आणि असं पुन्हा कधी होता कामा नये याच्याकरता म्हणून पुढच्या पिढीला देखील याचं ज्ञान असावं आणि त्याच्यामुळे हा काळा दिवस आम्ही या ठिकाणी साजरा करतोय। पुढच्या काळामध्ये निश्चितपणे देशाची जी अस्मिता आहे, देशाची जी अभिमान आहे त्याचं रक्षण करण्याकरता पुढच्या काळामध्ये सगळ्यांनी कटिबद्ध होण्यासाठी देखील